हाय हॅलो नमस्कार, मी डॉक्टर सेजल आणि अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर आज मी माझ्या बेबीचं 6 मंथ रुटीन दाखवणार आहे. पण तिचं रुटीन सुरू व्हायच्या आधी माझं रुटीन सुरू होतं, ते म्हणजे डिटॉक्स ड्रिंक घेऊन. तर त्याची रेसिपी मी लवकरात लवकर तुमच्यासोबत शेअर करेन येणाऱ्या शॉर्ट्समध्ये. तर इथे माझ्या बेबीची मॉर्निंग झालेली आहे. तर ती आधी 6 वाजता उठायची, पण आता तिचं टायमिंग थोडं वाढलंय. ती आता 7 पर्यंत उठून जाते आणि अगदी ऍक्टिव्ह असते उठल्या उठल्या. मोस्ट ऑफ दी सगळेच बेबी उठल्या उठल्या सकाळी ऍक्टिव्ह असतात आणि त्याप्रमाणे ही पण ऍक्टिव्ह असते. तर ती उठल्या उठल्या मी एक पहिले माझं काम करते, ते म्हणजे विंडोज आणि कर्टन्स असतील त्या ओपन करून घेते, जेणेकरून तिला सुद्धा फ्रेश भेटेल आणि फ्रेश हवा वगैरे खायला भेटेल. त्यानंतर पहिले तर मम्माकडून किसेस आणि हग्स हवेच असतात, ते तर कंपल्सरी आहे, ते उठल्या उठल्या लागतच आम्हाला. त्यानंतर थोडंसं आमची बेडवर अशी मस्ती वगैरे चालू असते. त्यानंतर पहिले मी जर डायपर चेंज करते. आधी आमचा डायपर चेंज करायचा टायमिंग वेगळा होता, आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत त्यामुळे लवकर डायपर ओलं होतं. त्यामुळे मग पहिले डायपर चेंज करते. त्यानंतर थोडं ओल्या कपड्याने ना तोंड वगैरे रात्रभर दूध वगैरे पिलेलं असतं. त्यानंतर मग डोळ्यात घाण वगैरे आलेली असते, मग त्यामुळे ते साफ करते. आणि त्यानंतर तिला पहिले जायचं असतं, ते म्हणजे बाहेर. तिला आता एवढं रुटीन तिला पण स्वतःला समजलं नाही एवढं, की हे झाल्यावर हे करायचं, हे झाल्यावर हे करायचं. ती अक्षरशः बाहेर बोट दाखवते की मला बाहेर घेऊन चल. त्यानंतर मी तिला अशी सवय लावली की जे मी झाडं वगैरे लावलेली आहेत ना, ती त्याकडे बघत बसते. म्हणजे कलर्स वगैरे असतील किंवा फुलं वगैरे असतील ते दाखवते, कारण का लहान मुलं आहेत ना कलर्सला खूप अट्रॅक्ट होतात. त्यामुळे त्यांना नॅचरल जे कलर्स असतात, फुलांचे, पानांचे किंवा ढगाचे वगैरे असे कलर्स दाखवायचे. त्यानंतर माझं काम असतं ते म्हणजे एक्सरसाइज, पण मी हिला बाजूलाच ठेवून देते. पण कसं, आई म्हटलं की आपलं पण काम आलं आणि बाळाचं पण काम आलं, त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देऊन ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतात. तर माझी इथे एक्सरसाइज पण चालू आहे, कारण का थोडंफार प्रेग्नन्सी नंतर थोडाफार जाडेपणा, लठ्ठपणा येऊन जातो. त्यामुळे तो बारीक करण्यासाठी थोडं डिटॉक्स ड्रिंक वगैरे, त्यानंतर मग एक्सरसाइज वगैरे असेल त्या गोष्टी करते. आता इथे ही बघा, ही माझी ऍक्टिंग करत होती. अक्षरशः मला इतकं हसायला येत होतं. त्यानंतर 9च्या आसपास मी तिला पहिली फीड देते, जी की फॉर्म्युला फिडिंग देते मी. तर ह्या आधी मी तिला पूर्णपणे एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट मिल्क देत होते, पण आता ह्यामध्ये फॉर्म्युला मिल्क सुद्धा मी ऍड केलंय, कारण का आता पिल्लूची भूक पण थोडी वाढलेली आहे. मग त्यामुळे फॉर्म्युला मिल्क देते. आणि त्यानंतर आमचा असतो खेळण्याचा टाइम. तर ही ह्या फेजमध्ये ती आता बसायला वगैरे लागलेली आहे. त्यानंतर पुढे जाते, तर बघून खूप भारी वाटतं. आधी जेव्हा ती झोपलेलीच पूर्णपणे असायची तेव्हा असं वाटायचं की ही कधी चालेल किंवा कधी रांगायला लागेल, पण आता असं वाटतंय एवढं सगळं बघून आता ती जेव्हा चालायला लागेल तेव्हा माझं काही खरं नसेल. असो, पण बेबीजने त्यांचे जे माइलस्टोन्स असतात त्या एजमधले ते अचीव करायला पाहिजेत, आणि पिल्लू ही खूप छान अचीव करते ते पण. पिल्लू आता बसायला लागले, एवढी प्रॉपर बसत नाही, थोडंफार धरून ठेवायला लागतं, कारण का पडण्याची भीती जास्त असते. त्यानंतर खेळल्यानंतर ती झोपून जाते. अगदी 1 ते 1.5 तास ती छान अशी झोप घेते. ती उठल्यानंतर पहिले मी हिचे जे टॉनिक्स आहेत, जे न्यूबॉर्न असल्यापासून स्टार्ट केलेले आहेत, विटॅमिन डी आणि मल्टीविटॅमिन्सचे, ते देते. त्यानंतर मी आता ह्याच्यासोबत डेंटॉनिक सुद्धा चालू केलेलं आहे. ते लहान बाळांमध्ये सुलभदात येण्यासाठी देतात. होमिओपॅथिक आहे, काही साईड इफेक्ट नाही, तुम्ही आरामात तुमच्या बाळाला पण देऊ शकता. तर मी इथे आता पिल्लूसाठी नाचणी सत्व तयार करते. तर नाचणी सत्वाचं पीठ तयार करण्यासाठी काय करायचं ते मी सांगते, की नाचणी स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर त्याला पोटलीमध्ये मोड आणण्यासाठी अशी बांधून ठेवायचं. त्यानंतर त्याला भाजायचं. भाजून झाल्यावर ह्याची मिक्सरमध्ये अशी बारीक पावडर करायची. आता इथे मी बदाम वापरले आहेत, आणि त्यामध्ये तुम्ही आवडीचे काजू, बदाम, कुठलेही ड्रायफ्रूट तुम्ही टाकू शकता. आता इथे सत्व तयार करण्यासाठी 1 वाटी पाणी घ्यायचंय आणि त्यामध्ये 2 चमचे पीठ टाकायचंय. आपलं झालेलं आहे बनवून रेडी नाचणी सत्व. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे क्वांटिटी जी असेल ती कमी जास्त करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही तूपही ऍड करू शकता. तर मी काय करते की मी तिला ऑल्टरनेट फूड मध्ये तिला तूप देते. तर मी आता नाही देणार, जे मी फूड तयार करून दाखवणार आहे त्यामध्ये देईन. आणि नाचणी सत्व झाले, मी आत्ताच 1 आठवडा झाला मी तिला इंट्रोड्यूस करते, पण खूप छान प्रकारे ती खाते. त्यानंतर मग असतं तिचं बर्पिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर 12च्या आसपास मी तिला मालिश करायला घेते, कारण का आता मालिशवाल्या मावशी येत नाहीत. पण मी आता 12चा जो टायमिंग त्यांचा होता तोच मी ठेवलाय, कारण का हा जर का टायमिंग बिघडला तर पूर्णपणे रुटीन बिघडतं. त्यामुळे मग मी तिला तोच टायमिंग ठेवलाय. तिला अंघोळ वगैरे घालते, आणि आता बघा हिचं कसलं हसणं चालू आहे.
आता बघा ही कशी हसत होती आणि आता रडायला लागली, कारण का तिला अंघोळ झाल्या ना तिला झोपायचं असतं, ते पण तिला रुटीन बरोबर कळलेलं आहे. ती 1 ते 1.5 तास झोप घेते, त्यानंतर परत खेळते आणि थोडंसं फिडिंग करून परत झोपून जाते. नंतर ती 4च्या आसपास उठली की मी हिचं जे सेकंड सेमी सॉलिड फूड आहे ते तिला देते. तर ह्याच्यामध्ये मी देते कण्हेरी, आमच्या इथे कण्हेरी म्हणतात, काही ठिकाणी भरडी म्हणतात. तर इथे मी तांदूळ आणि मुगाची डाळ आहे ती धुवून घेतलेली आहे स्वच्छ. त्यानंतर त्याला भाजून घेणार आहे आणि ह्याची पेस्ट करणार आहे, अशी बारीक पावडर करणार. आणि कण्हेरी तयार करण्यासाठी सेम ॲज इट इज 1 वाटी पाणी आणि 2 चमचे ती पावडर टाकायची आहे. त्याप्रमाणे क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर मी संध्याकाळच्या वेळेला तिला थोडंसं फ्रेश वगैरे करते, हातपाय तोंड धुवून तिला जरा छान छान कपडे वगैरे घालते आणि त्यानंतर तिला नेते. ती म्हणजे तिला आता माहिती झालंय की मम्मा आता यावेळेला झाडांना पाणी घालणार, तर तिला पण घालायचं असतं. तर आता पुढे बघा तिची रिॲक्शन कशी, ती हात पुढे पुढे करते पाणी घालण्यासाठी. काय आहे ना, लहान मुलांना जसं आपण शिकू त्या म्हणजे मातीचं मडकं कसं बनवतो की आपण जसं घडू तसं ते घडत असतं. लहान मुलांचं सुद्धा तसंच असतं. आपण जशा सवयी लावू, जसं काय आपण शिकू तेच लहान मुलं बरोबर शिकत असतात. त्यामुळे मी पण तिला जास्त करून निसर्गाशी जास्त कनेक्ट केलेलं आहे, कारण का मला आता हल्लीच्या काळात प्रकर्षाने एक गोष्ट जाणवते की आपल्या लहानपणी आपण जास्त करून मैदानी खेळ किंवा बाहेर निसर्गाशी जास्त कनेक्ट होतो. पण आत्ताची मुलं काय आहेत की घे मोबाईल, घे कम्प्युटर, मग अशा गोष्टींशी जास्त कनेक्ट होतात. पण त्यांनी ना मुलांचा बौद्धिक विकास थांबतो, असं माझं तरी मत आहे. कारण का ज्या वयामध्ये त्या ॲक्टिव्हिटीज करायला पाहिजेत, बोलणं असेल किंवा चालणं असेल, त्या गोष्टी मुलांच्या थोड्याफार मंदावतात. त्यामुळे मी तिला जरा बाहेरचंच जास्त करून दाखवते. बाहेर नेल्याने ना अजून एक फायदा होतो की आपण बाहेरच्या जेव्हा निसर्गात जातो तेव्हा वेगवेगळे आवाज असतील, वेगवेगळे वास असतील, त्यामुळे मुलांची जी बौद्धिक क्षमता असते ती वाढते. तर इथे मी 6च्या आसपास तिचं 3rd सेमी सॉलिड फूड आहे ते तिला देते इथे. तर मी इथे बहुतेक करून फ्रूट जे ज्यूस असतील किंवा प्युरी असतील तर ते देते. तर इथे मी आता देते तिला फ्रेश पपई मी कट करून घेतलेला आहे आणि ह्याचा मिक्सर ग्राइंडरमध्ये मी ह्याला बारीक करणार आहे, एकदम बारीक पेस्ट करणार आहे ह्याची, म्हणजे ह्याची सेमी सॉलिड कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे, कारण कुठेही लम्स राहता कामा नये. तर काही लम्स असतील तर त्याप्रमाणे फॉर्कनी असं पेस्ट करून घ्यायची त्याची बारीक. त्यानंतर मी इथे आता तिला बसून भरवते, तर कारण का थोडंफार बसून पण तिला सवय व्हायला पाहिजे. तर मी इथे तिला झोक्यात बसवलंय आणि तिला चारते. तर ॲक्च्युली हा झोका आहे तो माझ्या काकांनी घेतला होता, फर्स्ट क्रायवरून मागवला होता. खूपच कम्फर्टेबल आहे आणि पिल्लू त्यामध्ये बसून सुद्धा खूप कम्फर्टेबल फील करते. त्यामुळे मी तिला त्यामध्ये बसवते आणि मी तिला असं मोस्टली काहीतरी असं खायला वगैरे देत असते. तर संध्याकाळच्या वेळेला मी तिला फ्रूट प्युरी वगैरे देते ना, तर मी आतापर्यंत तिला ॲपल, पपई, चिकू, पेर या गोष्टी इंट्रोड्यूस केलेल्या आहेत, पण मला बाकीच्या पण गोष्टी इंट्रोड्यूस करायच्या आहेत. तर इथे मी पपई तिला मोस्टली आठवड्यातून 3 वेळा तरी भरवतेच, कारण का पपईमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, हाय फायबर्स असतात, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी साठी खूप छान स्त्रोत आहे हा. ती खूप छान एन्जॉय पण करते पपई, तिला आवडते पण, कारण का थोडाफार त्यामध्ये गोडसरपणा असतो. त्यानंतर ते करून झालं असतो प्ले टाइम. तर ह्या टाइम मध्ये मी तिला थोडंफार खेळून देते आणि थोडेफार मी बुक्स वगैरे मागवलेले जे कलर्सचे आहेत ते इंट्रोड्यूस करते. हे बघा कशी बोलते ती. तर हे होतं पिल्लूचं 12 तासाचं रुटीन, सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. तर तुम्हाला पिल्लूचं रुटीन आवडलं का ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, म्हणजे तुम्हाला माझे असे व्लॉग तुम्हाला पाहायला भेटतील. तर भेटूया अशा नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.